नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत माझ्या जेवढ्याही लाडक्या बहिणी आता अपात्र झालेल्या आहेत, म्हणजेच साधारण 80 लाख ज्या महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. संबंधित व्हिडिओ ऑलरेडी आपण शेअर केलेले आहेत. ह्याच्यावर आता जी माहिती आहे ती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी माहिती जी दिलेली आहे त्या माहिती संदर्भात मी आताचा हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे, तर ज्या महिलांनी पात्र नसून लाभ घेतलेला आहे योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत आणि त्यांचे फॉर्म आत्ता अपात्र झाले, किंवा ज्या पुरुषांनी लाभ घेतलेला आहे महिलांच्या नावाने फॉर्म भरून, तर या सगळ्यांकडून ती वसुली केली जाणार का, त्यांना माफ केलं जाणार, ही सगळी माहिती मी तुम्हाला आपल्या खालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. खाली त्रिकोण आहे तिथे ती लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर ई-केवायसी संदर्भात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तर नक्कीच तो व्हिडिओ बघा की ई-केवायसी संदर्भात सुद्धा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सांगितलेलं आहे. ई-केवायसी संदर्भात सुद्धा बाकी सगळी माहिती तुम्हाला मी देतच आहे. नक्कीच आपले व्हिडिओ पहा. जी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आत्ता माहिती दिली ना, ही माहिती तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून देत होते की निकषात तुम्ही बसता का बघा, निकषात तुम्ही बसता का बघा. तुम्हाला आत्ता हा विषय समजलेला असेल. त्यामुळे मी नेहमी म्हणते की आपलं महाराष्ट्रातलं एकमेव मनीषा धुमाळ ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे जे योजनेच्या अंतर्गत तुम्हाला खात्रीशीर माहिती देत असतं. त्यामुळे आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे खाली जी लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओला जरूर शेअर करा. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा जरूर करून घ्या. बाकी तो व्हिडिओ पहा आणि त्याच व्हिडिओच्या अंतर्गत मला कमेंट करा. तुमच्या कमेंटवर मी उत्तरांचा व्हिडिओ शेअर करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.